नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. 18व्या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. 6 टप्प्यातलं मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे. शेवटच्या 7व्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे, तर 4 जून रोजी या निवडणुकीची जी आहे ती मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये नेमकी काय स्थिती आहे आणि देशामध्ये काय स्थिती आहे, इंडिया आघाडी की एनडीए आघाडी यामध्ये नेमकं कोण पॉवरफुल आहे, या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सर. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. देशाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण देशातली चर्चा तर करणारच आहोत, मात्र महाराष्ट्रामध्ये जर सर आपण पाहिलं तर 2 पक्ष फुटल्यामुळे मतदार कुठेतरी संभ्रमावस्थेत असल्याचं पाहायला मिळालं. त्याचाच इम्पॅक्ट कुठेतरी निवडणुकीवर देखील झाला आहे अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत? मला महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलच्या म्हणजे एक डिफरंट मुद्दा कोणता ह्या निवडणुकीमध्ये वर्कआउट झालेला, तर नव्यानेच सगळ्या पक्षांना संघटन करावं लागलं. नव्याने सर्वच पक्षांना करावं लागलं याचा अर्थ भाजपला नाही. भाजपचं त्यांचं मूळचं संघटन होतं. हे संघटन नव्याने केलं ते पक्ष म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा बाहेर पडल्यानंतर तो काही जुन्या रूपातला राहिला नाही. त्यांनाही नव्याने समाजाच्या पुढं जायचं होतं. त्याच्यामुळं एकूण महाराष्ट्रामध्ये राजकीय बांधणी करणं असेल किंवा लोकांना आपल्या पार्टीशी जुळवून घेणं असेल, ही प्रक्रिया पूर्णपणे नवीन घडली. आता राहिला दुसरा मुद्दा की वाटतं हे असं की पूर्ण नवीन ह्याच फक्त पक्षांबद्दल घडलं 4, परंतु भाजपबद्दलही काय घडलं आणि भाजपबद्दल घडण्याचं एक कथा ॲक्च्युली इंटरेस्टिंग आहे. ती कथा कुठली इंटरेस्टिंग आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपसाठी मराठा जातीचं संघटन सुरू केलं होतं आणि त्याला मराठा कॉन्फेडरन्सी असं एक जुनं नाव आहे. त्या नियमाप्रमाणे त्यांनी सुरुवातीला विखे पाटील, नंतर विजयसिंह मोहिते पाटील, त्याच्यानंतर उदयनराजे भोसले, कोल्हापूरमधले महाडिक असतील, असे एक 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 मराठा फॅमिली जोडत गेले होते. म्हणजे याचा अर्थ काय होत होता की भाजपने सुद्धा मराठ्यांमध्ये नव्याने शिरायचं आणि मराठा राजकारणातली घराणी भाजपशी जुळवून घ्यायची, हा त्यांचा जवळपास एक 4-5 वर्षातला प्रोग्रॅमच होता. परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये या प्रक्रियेला थोडं स्लो करावं लागलं, त्याची गती कमी करावी लागली. त्याची गती कमी केली म्हणजे काय झालं तर साधारणपणे असं झालं की ओबीसींचा गट जास्त ॲक्टिव्ह झाला. म्हणजे एकनाथ खडसे असतील किंवा मुंडे असतील, यांच्या भूमिकांमुळे दबाव वाढला भाजपवरचा. त्याच्यामुळे भाजपचं संघटन मराठा केंद्रित ठेवायचं की ओबीसी केंद्रित ठेवायचं, म्हणजे जुन्या त्यांच्या नियमाप्रमाणे माधव केंद्रित ठेवायचं, याच्यामध्ये डिस्प्यूट सुरू झाला किंवा त्या दोघांमध्ये कसा समन्वय साधायचा याच्याबद्दलची एक समस्या उभी राहिली. आता ही समस्या सोडवताना असं पाहिलं की महाराष्ट्रातल्या 2 पार्ट्या फुटलेल्या आहेत. परंतु मी असं म्हणेल तो मुद्दा थोडासा आपण बाजूला ठेवूया आणि असा त्या पार्ट्यांचा विचार करूयात की या पार्ट्यांकडे देवेंद्र फडणवीस कसे पाहत असतील. म्हणजे त्यांचा जो मूळ प्लॅन होता की महाराष्ट्रामध्ये संघटन करण्याचा, तर तो होता मराठ्यांचं संघटन करायचं. परंतु ओबीसींना पहिला क्रमांक द्यायला लागल्यामुळे आणि निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपत घ्यायचं आहे आणि ती एकूण चर्चा गतिमान झाली. त्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस सगळ्याच प्रोसेसकडे कसे पाहत असतील, तर त्याचं उत्तर असं मिळतं, हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार म्हणजे मराठा चेहरे आहेत
आणि त्यांची बी टीम हे आपण भाजपच्या मूळ संघटनाच्या बाहेर ठेवायची, परंतु भाजपशी त्यांचं युती असेल. या अर्थाने तुम्ही पाहायला गेला तर भाजपचं संघटन सुद्धा एकदम फ्रेश नव्याने घडतंय. या चार पार्ट्यांचं संघटन तर फ्रेश नव्या पद्धतीने घडतंय. हे सूत्र तुम्हाला समजतंच. म्हणजे याचा अर्थ झाला, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जनतेचं मत काही असेल, परंतु या 4 पक्षांनी आणि 5व्या भाजप पक्षाने मिळून महाराष्ट्राच्या राजकारणाला ढवळून काढलं आणि सगळ्या सामाजिक आधारांना उलटं पालटं फिरवून घेतलं. त्याच्यामुळं सगळी सामाजिक गणितं बदलली, याच्याबरोबर राजकीय गणितं बदलली आणि त्यामुळे कोणालाच ही गणितं नेमकी कोणती आहेत हे सांगण्यात अडचण येत असल्यामुळे विश्लेषण करताना असं वाटतं की महाराष्ट्र हे कन्फ्यूज करणारं राज्य आहे किंवा महाराष्ट्रामध्ये काहीतरी उलटापालट घडत आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या पुढे एक चॅलेंज आहे की आपण नेमकं काय सांगायचं महाराष्ट्राबद्दल. परंतु महाराष्ट्राबद्दल हे सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणाला टोटल बदलवण्यासाठीची ही एक प्रोसेस राबवली गेलेली आहे. नक्कीच सर. आणि जर आपण बघितलं तर भाजपाचा जो हार्डकोअर मतदार होता त्याला पहिल्यांदाच घड्याळाला मतदान करावं लागलं. त्यामुळे ते कुठेतरी एक म्हणजे धायरीमधलाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की ते आजोबा कमळाचं चिन्ह नाही म्हणून मतदान केंद्रावरून बाहेर पडत होते. अजित पवारांना किंवा शिंदेंना बरोबर घेतल्यानं भाजपाला काही निवडणुकीमध्ये फायदा झालाय किंवा मग काही तोटा झालाय असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की फायदा झालाच नाही असं विधान करणं चुकीचं आहे. याचं कारण काय तर साधा आपण पाहिलं की अजित पवारांच्या बद्दल तर बारामतीतली सीट त्यांची क्लोज टू क्लोज स्पर्धा असणार आहे. या जर असं नसतं तर खरंच ही स्पर्धेत राहिली असती का भाजपसाठी सीट? म्हणजे त्यांच्या बाजूने आता ती आघाडी असल्यामुळे तो फायद्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. राहिला मुद्दा कोणता? जर ठाकरेही फुटलेलेच होते, म्हणजे NDA पासून बाजूला गेलेले होते आणि दुसऱ्या बाजूला NCP त्यांच्या बाजूला नव्हती आणि काँग्रेसही त्यांच्या बाजूला नव्हती, तर ते एकटेच लढणार होते. म्हणजे एकटे लढून त्यांना आत्ता येतील तेवढ्या जागा आल्या पण असत्या, परंतु जर याच्यात काय भर पडलीच तर ती त्यांच्या फायद्याची असेल. अधिक दुसरा मुद्दा त्यांच्या फायद्याची गोष्ट घडलेला कोणता आहे तर त्यांचं गेल्या 2.5 वर्षात सरकार आलं. सरकार आल्यामुळे सरकारचे जे निवडणुकीसाठी फायदे असतात ते त्यांना निवडणुकीमध्ये मिळालेले आहेत. आणखीन पुढचा मुद्दा जो कोणता असेल भाजपसाठी फायद्याचा ठरलेला, तर सरकार आलं, सरकारची सत्ता आली, प्रशासन हाताशी आलं आणि या सगळ्या प्रोसेसमधून जी गव्हर्नमेंटची संसाधन आहेत ती जनतेसाठी त्यांना वापरता आली. म्हणजे जनतेचा विकास आम्ही करतोय वगैरे वगैरे म्हणण्याची एक प्रोसेस घडली. म्हणजे एक मोठं चॅलेंज जे होतं की आपलं सरकार नाही राज्यामध्ये आणि केवळ केंद्राच्या जीवावरती ह्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं असतं, तर ते मुद्दे बाजूला गेले आणि राज्यातलं सरकार त्यांच्या मदतीला आलं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची मदत त्यांना एका अर्थाने झालीच. ती किती म्हणजे प्रक्रियेपर्यंत झाली किंवा किती हाय लेवलला गेली तर मला असं वाटतं ते फार जरी हाय लेवलला गेली नसली तरी त्यांचं जे एक मोठ्या प्रमाणावरती पडझड होणारी होती ती रोखण्या इतपत तरी गेली. मधल्या काळात जर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा राहिला होता. मनोज जरांगे पाटलांनी तर थेट ज्याला तुम्हाला पाडायचंय त्याला पाडा असं सांगून एक प्रकारे एक मराठा आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती कुठेतरी सेट केल्याचं पाहायला मिळालं होतं. तर या मराठा आंदोलनाचा निवडणुकीवर इम्पॅक्ट झालाय? मला असं वाटतं की मराठा आंदोलनाचा निवडणुकीवरती फार मोठा इम्पॅक्ट पडलेला नाही. आता निवडणुकीच्या बद्दलचं विश्लेषण करताना किंवा मीडियातले लोक किंवा ज्यांना जातीबद्दल बोलायचं आहे ते खूप बोलत असतात, परंतु तुम्ही साधारणपणे महाराष्ट्रामध्ये म्हणाला तर माझं असं म्हणणं आहे की निवडणुकीवर प्रभाव पाडणारे कमीत कमी 20 तरी घटक असतात. त्यापैकी जात हा एक आहे. म्हणजे तुम्ही त्या प्रमाणात त्या जातीकडे वाटून दिलं तर
5% 10% असं काहीतरी सगळ्या जातींबद्दलच्या प्रभावाचं गणित निर्माण होतं. आता त्या 10%मध्ये मराठ्यांना वाटा द्यायचा झाला तर तो किती मिळू शकेल, तर तुमच्या असं लक्षात येईल तो वाटा मराठ्यांना खूप छोटा येतो. म्हणजे साधारणपणे 2% 3% इथपर्यंत मराठा जातीचा काहीतरी प्रभावाचं तुम्ही विश्लेषण करू शकाल. परंतु मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांचं एकूण भूमिका आणि तुम्हाला मतदान ज्याला द्यायचंय त्याला द्या, इथं एक मुद्दा फक्त कट झाला मांडला गेला की तो मुद्दा कोणता आहे की ते अप्रत्यक्षपणे सुचवतायत की भाजपच्या विरोधात वोटिंग करा असं फिलिंग क्रिएट झालं. परंतु ते खरं होतं का याच्याबद्दलची तपासणी नाही झालेली. पुढचा मुद्दा याच्यानंतरचा, सगळंच मराठा मतदान केवळ जरांगे पाटील यांच्याशी बांधलेलं आहे का, तर उत्तर ते पण नाही. मराठा मतदान कशाशी जोडलं गेलेलं आहे, तर कुठं सहकारी साखर कारखाने आहेत, कुठं दूध डेअरी आहेत, कुठं भूविकास बँक आहेत, कुठं ITचे क्षेत्र आहेत, कुठं नवीन व्यवसाय आणि उद्योग उभा राहिलेले आहेत. या सगळ्या गोष्टींशी ते जोडले गेलेले आहेत, कनेक्ट झालेले आहेत. त्याच्यामुळं त्या क्षेत्रातले जे उमेदवार असतील किंवा ज्या पार्ट्या त्या क्षेत्राच्या बाजू घेत आहेत त्यांच्याकडे ते वोटिंग वळलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जात नावाचा फॅक्टर आणि तोही जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमधून वोटिंगचा पॅटर्न क्रिएट झाला असं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे प्रमुख पक्ष तर होते, जिथं भाजप होता, ठाकरेंची शिवसेना होती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती. मात्र या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका कुठेतरी निर्णायक राहिल्याचं पाहायला मिळालं. अगदी अकोल्याची सीट असेल किंवा पुण्यामध्येही शेवटच्या क्षणी वसंत मोरेंना दिलेली उमेदवारी असेल, तर या सगळ्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर जो आहे तो या निवडणुकीत महत्वाचा ठरेल. किंवा मागच्या निवडणुकीमध्ये 2019ला जर आपण पाहिलं तर 7% MIM सोबत असताना त्यांना मतं मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर या निवडणुकीमध्ये या आकडेवारीत काही वाढ होईल किंवा वंचित आपला प्रभाव दाखवू शकेल? मला असं वाटतं की ही निवडणुकीची तुलना म्हणजे त्यांच्यासाठी म्हणून 19च्या निवडणुकीशी केली तर त्यातून 2 मुद्दे पुढे येतील. पहिला मुद्दा काय येईल तर 19ला जितका त्यांना प्रतिसाद मिळाला होता तितका प्रतिसाद त्यांना या निवडणुकीला मिळाला नाही. हे अगदी फार म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तपशील पाहिजे तर असं पण नाही. तुम्हाला जनरली निरीक्षणावरून आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बद्दलचं गणित दिसतं. आता दुसरा मुद्दा कोणता आहे याच्यानंतरचा की गेल्या निवडणुकीमध्ये कुणाला तोटा यांच्या संघटनाचा झाला म्हणजे बहुजन महासंघाचा, तेव्हा वंचित बहुजन महासंघ असं त्यांना म्हटलं गेलं होतं आघाडी. माझं असं म्हणणं आहे की काँग्रेसला झाला होता तसाच भाजपलाही तोटा झाला होता. म्हणजे तो काही एका बाजूने फटका बसला नव्हता. आता या विधानाचा अर्थ काय होतो, या विधानाचा अर्थ असा होतो की त्यांनी काय केवळ काँग्रेसला टार्गेट केलं, NCPला टार्गेट केलं असा मुद्दा नव्हता, तर त्यांचं संघटन ते करत होते, त्यांना लोक प्रतिसाद देत होते, त्या प्रतिसादाला पुढे ते घेऊन चाललेले होते. याच्यामुळं 19ची निवडणूक त्यांनी कुणाची तरी बी टीम होती म्हणून नाही लढवलेली, ते स्वतःसाठी लढत होते. आता त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, आत्ताची निवडणूक ते काय म्हणून लढवतायत, तर ते स्वतःसाठीच निवडणूक लढवतायत. स्वतःसाठी निवडणूक लढवत असताना याचा फटका NDAला होईल का इंडियाला होईल हा त्यांचा प्रश्नच नाही. मी त्यांच्या दृष्टीने प्रश्न आहे की त्यांचं संघटन टिकवणं, त्यांच्या लोकांना संधी देणं आणि त्यांच्या लोकांमधून काय कोण निवडून आलं तर बघत राहणं, ही पार्श्वभूमी त्यांची मुख्य आहे. आता मग या सगळ्या मुद्द्यांवर आधारित तुम्ही जर असं म्हणाला की त्यांचा या निवडणुकीमध्ये कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल, तर पहिलं उत्तर त्यातनं मिळतं की NDA आघाडीला कमीत कमी फटका बसेल. आता याचं कारण काय, तर काही मतदारसंघात त्यांनीच खुद्द भूमिका घेतल्यात की आमचा NDA आघाडीतल्या एखाद्या विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा आहे. म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूरचे शाहू महाराज असतील किंवा बारामतीमध्ये सुप्रिया सुळे असतील,
असे काही ठिकाणी त्यांनी पाठिंबा जाहीरपणे देण्याची भूमिका घेतली. म्हणजे याचा अर्थ त्यांनी त्यांचा परिणाम एनडीए आघाडीवरती व्हावा अशी त्यांना इच्छा दिसत नाही. आता यातून जर फटका तरी बसला तर तो प्रश्न वेगळा आहे. आणखीन एक मुद्दा शिल्लक राहतो, तो कोणता? याचा तरी सुद्धा जास्तीत जास्त फटका कुणाला अजून बसू शकेल, तर तो बसण्याची शक्यता भाजपला आहे किंवा इंडिया आघाडीला आहे, आणि तो बसू पण शकतो. आता तुम्ही म्हणाल ह्या कशावरून सिद्ध करता येतं, तर उदाहरणादाखल वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जितकं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे तेवढं म्युच्युअल अंडरस्टँडिंग एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये आहे का? तर उत्तर नाही असं आहे. दुसरं निष्कर्षाकडे आपण आलो, अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांचं अंडरस्टँडिंग आणि याच्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांचं एकूण काँग्रेसबद्दलचं, आणि ते मुंबईला व्यासपीठावर गेले ते जर पाहिलं, त्यांच्याबद्दलचे जे चर्चा चालू होत्या त्याच्यावरनं, तर त्यांच्याबद्दलची एक सुप्त अबोल पद्धतीची सुद्धा युती दिसते. म्हणजे याचा क्लिअर कट संदेश म्हणजे असा समाजामध्ये गेलेला आहे किंवा घालवलेला आहे की ते काय काँग्रेसला, एनडीएला, शरद पवारांना किंवा शिवसेनेला फार दगाफटका त्यातून होईल अशी भूमिका घेत नव्हते. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की एनडीए आघाडीला फटका बसेल का हे निवडणूक निकालानंतर तपासावं लागेल. सर, सहानुभूतीचा पण फॅक्टर निवडणुकीमध्ये चर्चेला गेला. जेव्हा आम्ही प्रत्यक्षामध्ये ग्राउंड रूटवर ही संपूर्ण निवडणूक कव्हर करण्यासाठी फिरलो, प्रत्यक्ष लोकांशी जेव्हा बोललो, तेव्हा ग्रामीण भागातला जो वर्ग आहे तो जाहीर म्हणजे मीडियासमोर बाईट देतानाही म्हटलं होते ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने मतदार ग्रामीण भागातला असल्याचं पाहायला मिळतं, आणि या भागातले नेते सगळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबरोबर असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे दोन्ही पक्ष म्हणजे भाजपा असेल किंवा इकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असेल, तर ही निवडणूक जनतेने हाती घेतली असं म्हणत होते. खरंच असं वाटतं का की 2024ची निवडणूक जनतेने हाती घेतली? आता याच्याबद्दलचा मुद्दा असा आहे, निवडणुकीवरती प्रभाव अनेक गोष्टी टाकतात. म्हणजे नेत्याचा प्रभाव असतो, त्याच्यानंतर इकॉनॉमिक साधनांचा असतो, इलेक्ट्रॉल मेरिट म्हटलं जातं तशाही गोष्टींचा असतो. परंतु संपूर्ण निवडणुकीमध्ये जे मोजमाप होतं ते ॲक्च्युली जनतेचं होतं. कारण वोटिंग होतं म्हणजे काय होतं, तर जनता आपली इच्छा व्यक्त करत असते, आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळी जनतेने आपल्या बाजूने निर्णय घ्यावा याच्यासाठी पार्ट्या प्रयत्न करतात. जनतेने जनतेच्या बाजूने निर्णय घ्यावा हा पार्टीचा प्रयत्न नसतो. पार्टीचा प्रयत्न हाच राहतो की जनतेने त्यांचे मुद्दे सोडून द्यावेत, आमचा अजेंडा आहे त्याच्याप्रमाणे आम्हाला वोटिंग करावं. म्हणजे उदाहरणार्थ BJP असेल तर ते सांगेल की राम मंदिराचा इश्यू आहे आमचा, ह्याला तुम्ही वोटिंग करा. जी जनतेची इच्छा आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे. तसाच मुद्दा शिंदेंचा आहे की एकनाथ शिंदेंचा, की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी आहे, मी काय भागाचा विकास केला आहे, तुम्ही मला वोटिंग करा. पण ते असं म्हणणार आहेत का की तुमचा इश्यू असेल त्याला मला वोटिंग करा? तर ते होत नाही. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक निवडणुकीमध्ये नेता, पार्टी किंवा इकॉनॉमी किंवा इलेक्ट्रल मेरिट अशा काही गोष्टी जास्त कृतिशील असतात, आणि त्याच निवडणूक फिरवून नेतात, वळवून नेतात. या निवडणुकीमध्ये जास्त चर्चा याच्या व्यतिरिक्त झाली, आणि तो मुद्दा कोणता आहे तर शिंदेंना विरोध झाला, अजित पवारांना विरोध काही ठिकाणी झाला, काही ठिकाणी ठाकरेंची बाजू घेतली, काही ठिकाणी लोकांनी शरद पवारांची बाजू घेतली, काही ठिकाणी अगदी भाजपलाही लोकांनी विरोध केला. मग ह्या ज्या प्रोसेस सगळ्या घडल्या यातून मुद्दे काय क्रिएट होत आहेत, तर मुद्दे 3-4 क्रिएट होत आहेत. पहिला मुद्दा, महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटतं की आमचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि त्याला आम्ही वोटिंग करणार. मग माझ्या पुढं असा प्रश्न पडतोय, जनता या सगळ्या नेत्यांना घाबरून ही पळवाट म्हणून तर अशी म्हणत नाही ना.
म्हणजे आता दोन नेते आहेत समजा समोरासमोर आलेले, एका बाजूला आहेत शरद पवार, एका बाजूला आहेत अजित पवार. ह्या दोघांपैकी कोणाची बाजू घ्यायची, तर त्यापेक्षा आमचे प्रश्न म्हणा हे एक पळवाट पण असू शकते. आता दुसरा आपण म्हटलो हे पळवाट नाही, तर आणखीन एक मुद्दा निर्माण होतो, तो आहे महाराष्ट्राचा मूळ बांधा. महाराष्ट्राचा मूळ स्वभाव, मूळ बांधा हा आदर्शवादी आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशाची, बिहारशी किंवा पंजाबशी केली किंवा पश्चिम बंगालशी केली तर तुम्हाला काय गोष्टी जुळत नाहीत. काय गोष्टी जुळत नाहीत म्हणजे कोणतं, की उदाहरणादाखल महाराष्ट्राला तामिळनाडूसारखं फार काहीतरी मोठे लोक गुंडागर्दीतले आहेत आणि ते काहीतरी अवाढव्य घटना करतायत, हे पटत नाही. ते त्यांना नेमकं त्या काळात पटलं नाही. त्याच्यानंतर जी चर्चा झाली की इथून आमदार बाहेर गेले, त्या आमदारांचे व्यवहारांबद्दल खूप चर्चा झाल्या, हे पण पटलं नाही. त्याच्यानंतर तिसरी घटना कोणती, तर उत्तर प्रदेश बिहारमध्ये लोक बोलतात एक आणि करतात दुसरंच. पश्चिम बंगालमध्ये लोकांमध्ये प्रचंड आक्रमकता असते. ती आक्रमकता तुम्हाला ॲक्च्युली शिवसेना फुटल्यानंतर शिंदेच्या विरोधात पण दिसली नाही. महाराष्ट्र त्या सगळ्या ह्याला अत्यंत शांततेने सामोरं गेला असं मी म्हणेल. तुम्हाला कुठं फार काय वाद झालेला दिसत नाही. पुण्यामध्ये एखादी घटना घडली होती आमदारांच्या विरोध करण्याच्या भूमिकेला, पण ज्याला हिंसा क्रिएट होती तशी मोठी घटना नाही घडलेली कधी. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राचा आदर्श बांधा किंवा महाराष्ट्राचं आदर्श स्वरूप हे ते जनतेच्या मनात होतं आणि जनता त्याला रिप्लाय देत होती. म्हणून जनता एका अर्थाने शिंदेच्या विरोधात बोलती, एका अर्थाने अजित पवारांच्या विरोधात बोलती किंवा एका अर्थाने BJPच्या विरोधात बोलती असं चित्र दिसलं. परंतु हा दिसण्याचा पॅटर्न जरी फार बोलका असला तरी तो किती टक्के आहे, पुन्हा असा प्रश्न विचारावा लागेल. हा किती टक्के आहे कशासाठी, राजकारणावरती प्रभाव एकूण 20 तरी घटक करतायत असं माझं मत असल्यामुळं पुन्हा हे लोक बोलतायत या गोष्टीचं महत्त्व असं 4-5 टक्क्याच्या आसपास येऊन बसतं. त्याच्यामुळं प्रश्न काय होतोय की आपण म्हणतो लोकांनी निवडणूक हातात घेतली, पण ते 4-5 टक्के लोकांनी हातात घेतलेले आहे. मग 4-5 टक्के मतं टोटल निवडणुकीला वेगळी कलाटणी देतील का, तर याच्याबद्दलही शंका आहे. आणि त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या चर्चा होऊन किंवा प्रतिसाद मिळून सुद्धा नरेंद्र मोदींना सुद्धा प्रतिसाद मिळतोय असं चित्र दिसतं. त्यांच्या भाषणांना किंवा त्यांचं लोक समर्थन करतायत. आणि म्हणून निवडणूक ही एका अर्थाने लोक जरी ॲक्टिव्ह झाली असली तरी अजून पूर्ण लोकांनी हातात घेतली नाही, ती काही प्रमाणात घेतली होती असंच त्याचं चित्र दिसेल. अनेक राज्यांचा जर आपण अभ्यास केला तर या राज्यांमध्ये झालेलं मतदान आणि महाराष्ट्रामध्ये झालेलं मतदान म्हणजे देशामधल्या सर्वात कमी मतदानाची नोंद महाराष्ट्राच्या 5 टप्प्यामध्ये पाहायला मिळाली. का मतदानाचा टक्का एवढा कमी झाला, काय वाटतं? महाराष्ट्राच्या मतदानाचा टक्का कमी झाला याची मला पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक मतदारांची नोंदणी असते, त्या नोंदणीच्या प्रक्रियेत एक दिसतो. दुबार नावं खूप असतात. दुबार नावं असले तर मतदान घटतं. म्हणजे ते 2 ठिकाणी काय मतदान करू शकत नाहीत, त्यामुळे मतं त्या प्रमाणात कमी होत जातात. मग तुम्ही जर का 100% मानलं तर त्या 100%पैकी कमीत कमी दुबार मतं किंवा काय ठिकाणी नावं कट झाली, काय ठिकाणी नव्याने नावं आली असं म्हणलं तरी एक 5-10% हा घोळ असतोच. म्हणजे तुम्हाला 90%चा आकडा प्रमाण मानून टोटल मतांच्या टक्केवारीचा विचार करावा लागेल. आणि तसा विचार केला तर मग मतदानाची टक्केवारी जी आत्ता झालेली दिसते 100%च्या तुलनेत ती पुन्हा 1-2 टक्क्यांनी वर सरकू शकते. म्हणजे हा पाहण्यातला ज्याचा त्याचा एक प्रश्न आहे. दुसरा, मतदानाची टक्केवारी महाराष्ट्राची घटली याचं कारण संपूर्ण भारतातलं आणि महाराष्ट्रातलं डिफरंट आहे.
त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राला असं वाटत होतं की आम्ही 19ला ज्यांना मतं दिली होती, म्हणजे उदाहरणार्थ शिवसेनेला मतं दिली आणि शिवसेनेची युती किंवा भाजपबरोबर होती, मग त्यांनी ती युती फुटली, तर आम्ही ज्यांना मतदान दिलं ते कुठं गेले. नंतर पुढचा प्रश्न निर्माण झाला की जे मतं उद्धव ठाकरेंशी बांधील होती त्यातला एक गट फुटून गेला. त्या राहिलेल्या मतदारांना असं वाटलं की आम्ही दिलेली मतं कुठं गेली. त्याच्यानंतर NCP मध्ये जो शरद पवारांना 19ला प्रतिसाद मिळाला होता, म्हणजे साताऱ्याची सभा आठवल्यानंतर त्याही लोकांना पुन्हा वाटणं साहजिक आहे की आम्ही शरद पवारांना वोटिंग केलं होतं, आता हे तर लोक बाहेर पडले. म्हणजे वोटरच्या पुढे एक नैराश्य क्रिएट झालं आणि त्या नैराश्याचं प्रमाण असंच 1-2% असणार आहे. म्हणजे याचा अर्थ झाला की या 1-2% मतदान पुन्हा तिथं घटलेलं दिसतं. आणि तिसरा मुद्दा आहे याच्या व्यतिरिक्त, तो मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो की जे भाजपने घोषणा केली होती की 400 पार, भाजप निवडूनच येणार आहे, भाजपला बहुमतच मिळणार आहे, तर मग आपण मोठ्या संख्येने संघटन करायचं, मोठ्या संख्येने जाऊन वोटिंगला बाहेर उतरायचं ह्याची काही गरज नाही. आता असं एक चित्र साधारणपणे निर्माण होत गेलं. त्यातून पुन्हा 1-2% मतदान कमी झालं. म्हणजे हे तुम्ही जर नीट पाहिलं 2-2-2 तर धरले तर साधारणपणे 6%. म्हणजे ही सगळी प्रोसेस जितकी गुंतागुंतीची होती, जितकी वेगवेगळी वळणं घेत राहती, तितकी ती प्रोसेस अशी मतदानावर परिणाम करते. त्यातले हे 3 मुद्दे मला प्रमाण वाटत आहेत, एवढाच भाग आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या 48 जागा आहेत, तर सर प्रत्येक पक्ष दावा करतोय आम्हीच विजयी होईल. आपल्याला टेंटेटिव्हली किंवा अनप्रॉक्सिमेटली अंदाज काय सांगता येईल, महाराष्ट्रामध्ये 48 पैकी कोणाचं प्राबल्य पाहायला मिळेल की मग पुन्हा युती आघाडी असं काही पाहायला मिळेल? मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये 48 जागांमध्ये निर्णायक एखाद्या पक्षाचं फार मोठं वर्चस्व दिसणार नाही. जसं पाठीमागच्या निवडणुकीमध्ये एकदमच महाराष्ट्रामध्ये भाजप सर्वात जास्त जागा घेऊन निवडून आला होता, किंवा दुसऱ्या बाजूने तेव्हाच्या NDA आघाडीला मोठ्या जागा मिळाल्या होत्या. आता ती प्रोसेस राहत नाही, त्याच्यामध्ये घट आहे. त्यातली घट कोणती आहे, तर पहिली गोष्ट आहे की NDA आघाडीच्या जागांची संख्या कमीत कमी 10 तरी घटणार आहे महाराष्ट्रामध्ये. 10 पेक्षा जास्तही घटू शकते, पण कमीत कमी मी सांगतोय 10 घटू शकते. आता हा मुद्दा तुम्ही BJPला तुलना करायला गेला तर BJPच्या जागा किती घटतील, तर BJPच्या जागा फार पण घटणार नाहीत. फार म्हणजे कसं की साधारणपणे त्यांच्या जागा एकदम 10 घटतील का, तर तसं होणार नाही. त्यांच्या एक 3-4 जागा घटू शकतात. म्हणजे महाराष्ट्राची चर्चा भारतीय राजकारणात आणि प्रत्येक गल्लोबोळी आणि राजकीय पार्ट्यांच्या व्यासपीठावरती आणि प्रत्येक मीडिया करतोय, तशी अवस्था नसेल. ह्याचं कारण असं आहे की मुळातच भाजपची लढत ही उद्धव ठाकरेंच्या पार्टीशी होत नाही, त्यांची लढत काँग्रेसशी होते आहे. हा फरक नीट समजून घेतला पाहिजे. आणि मग पुढे मुद्दा येतो तो तिसरा, साधारणपणे तरी सुद्धा जागा कुणाच्या किती येतील. तर या निवडणुकीमध्ये NDA आघाडीला आणि इंडिया आघाडीला समसमान संधी, ह्यांची संधी कुणी काही हिरावून घेतलेली नाहीत, कारण दोघांचंही संघटन टिकून आहे, दोघांच्या पाठीशी नेते आहेत, दोघांच्या पाठीशी काही लोक उभे राहिलेले आहेत. याच्यामुळं परिणाम तुम्हाला असा दिसतोय की एक 24 जागा तर प्रायमरी दोघांच्या निवडून येण्यासारखी पहिली पोझिशन आहे. परंतु साधारणपणे गेल्या एक 15-20 दिवसांपासून, म्हणजे शेवटच्या आपल्याकडची फेज झाली त्याच्या आधी 15-20 दिवसांपासून वातावरण बदलत गेलं. आणि हा जो बदल झाला तो बदल काँग्रेससाठी, शरद पवारांसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी पॉझिटिव्ह झाला. ह्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह झाला याचा अर्थ असा नाही की ते जागा जिंकतील.
याचा अर्थ एवढाच झाला की त्यांच्या जागा स्पर्धेत आलेत आणि त्यांच्या जागा स्पर्धेत आल्या म्हणजे काय झालं तर त्या क्लोज 50,000च्या आसपास आल्या जिंकायच्या, 20,000च्या आसपास आल्या. म्हणजे साधारणपणे एका पार्टीला 4 लाख पडले तर दुसऱ्याला 4.5 किंवा 4.25 लाख असं काहीतरी जुळून फार क्लोज आलेलं आहे ते. अशा वेळेस महाराष्ट्रातल्या 10 तरी जागा असतील की ते कुठल्या बाजूला जातील हे सांगू शकत नाही. म्हणजे कदाचित ते एकाही बाजूला जाऊ शकतात किंवा निम्म्या निम्म्या विभागून पण जाऊ शकतात. या अर्थाने या निवडणुकीचं प्रेडिक्शन असं आपल्याला करता येणं खूप अवघड जातं. आणि शेवटचा त्यातला मुद्दा प्रेडिक्शन करण्यातला, निवडणुकीचा अर्थ आहे की मतदार आपला निर्णय स्वतंत्रपणे घेतो. त्याच्यामुळं जसं राजकीय पार्टीला मतदारांना गृहीत धरता येत नाही तसं विश्लेषण करणाऱ्या माणसाला सुद्धा मतदारांना गृहीत धरता येत नाही. कारण मतदार हा सरते शेवटी त्याला कोणती झळ बसलेली आहे आणि मतदाराला कोणते प्रश्न ऐरणीवचे वाटतात त्याच्यावरती तो निवडणुकीचा निकाल देतो. त्या अर्थाने वळणाऱ्या जागा कमीत कमी 10 तरी महाराष्ट्रात आहेत आणि त्याच्यामुळं निवडणुकीचा निकाल हा एका अर्थाने 10 जागांमुळे पाक 34 कडे किंवा 14 कडे असा उलटा सुलटा पण वळू शकतो. खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही इतक्या विस्तारानं टॉप न्यूज मराठीशी बोललात. तर प्रकाश पवार सरांनी महाराष्ट्र असेल किंवा देश असेल याच्यामधल्या राजकीय स्थितीवरचे अंदाज जो आहे तो अगदी सहज सोप्या पद्धतीने टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचं पाहायला मिळतंय. पुणे विद्यापीठामध्ये काही दिवसांपूर्वी गांजा सापडला होता. त्याच संदर्भात आज आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी कुलगुरूंची भेट घेतली आहे. माझ्याबरोबर सध्या आमदार आहेत. भाऊ, काय सांगाल, आज भेट घेतली तुम्ही, आतमध्ये नेमकं काय झालं? मला गेली कित्येक वर्ष या ठिकाणी विद्यापीठामध्ये जे वातावरण खराब झाले याच्यावर आम्ही चर्चा केली. इथला भ्रष्टाचार, इथं गांजा सापडला आहे आणि विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीनं पोलीस ज्या पद्धतीने गुन्हे दाखल करतात त्याच्या संदर्भात आम्ही चर्चा केली. आणि जर विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असतील तर त्यांनी मांडून दिले पाहिजे. विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाला येतात आणि त्यांच्या काही बाजू असतात त्या मागण्याचा अधिकार विद्यार्थी संघटनेला आहे आणि या बाजू मांडत असताना चुकीच्या पद्धतीच्या लोकांचा इथं इंटरफेअर होतो आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांवर जो अन्याय होतो त्याची वाचा पडण्यासाठी आम्ही इथं आलो. ह्या ज्या सगळ्या प्रकरणामध्ये कुलगुरूंनी सक्षम मुद्द्यांनी निर्णय घेतले पाहिजे हे आम्ही त्यांना विनंती करून सांगितलं. गांजा सापडला या प्रकरणात पुढे काही चौकशी झाली का? विद्यार्थी कोण होता काही कळलं? कुलगुरूंनी आम्हाला शब्द दिला पोलिसांसमोर आम्ही गुन्हा दाखल करतो. मात्र ही घटना किती गंभीर आहे की पुणे विद्यापीठात विद्येच्या माहेरघरामध्ये हे सगळं होतं. कसं पाहताय तुम्ही वारंवार या संदर्भात? ही सिस्टीमच बिघडली, घसा जाम झाला आहे. पोलीस नुसते आम्हालाच विचारतात. आता ही जर सिस्टीम बघा किती पोलीस आहेत, कार्यकर्त्यांपेक्षा पोलीसच जास्त. हे जर पबच्या बाहेर गांजा विकतात ह्यांच्यावर लावले तर आम्ही काय गांजा विकणार आहेत का? आमच्याबरोबर पोलीस जास्त राहतात सध्या. पोलिसांनी आज एक समिती स्थापन झालेली आहे. ब्लड सॅम्पल जे फेरफार झालं त्या संदर्भामध्ये, मात्र समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरतीच आरोप होतात. काय सांगाल? ही सिस्टीमच बिघडलेली आहे. ह्यांच्याकडनं काय अपेक्षितच नाही. हे सगळं घोटाळेबाज सरकार आणि घोटाळेबाज तिथं सगळे अधिकारी. त्यामुळे आता डोकं चक्र झाले डोक्यामध्ये यांच्या. तुम्ही काय करणार आता पुढे? तुम्ही वारंवार आक्रमक भूमिका घेताय. नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाचा आधार घेऊन आम्ही लोकशाही पद्धतीने आमचे बाजू मांडणार आणि सरकारच्या जागा आणणार. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असणाऱ्या या चर्चेमध्ये आपण प्रकाश पवार सर यांच्याशी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय स्थितीबद्दलची चर्चा करत आहोत. सर, महाराष्ट्राविषयी आपण बोललो. देशामध्ये जर आपण बघितलं तर राहुल गांधींच्या झालेल्या ज्या दोन, एक पहिली भारत जोडो यात्रा, दुसरी भारत जोडो न्याय यात्रा, याचा परिणाम इंडिया आघाडीला होईल का किंवा इंडिया आघाडीपेक्षा काँग्रेसला होईल का? माझं त्या दोन्ही यात्रांबद्दलचं निरीक्षण असं आहे की राहुल गांधी यांचं नेतृत्व जनतेनं ॲक्सेप्ट केलेलं आहे. ते किती प्रमाणात केलं तर त्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे ते प्रमाण आधी जे राहुल गांधींना लोक स्वीकारत होते त्याच्या दुप्पट झालं, तिप्पट झालं. परंतु याचा अर्थ ते एकूण भारतीय लोकसंख्येच्या 30% 40% नाही झालं. हा मुख्य मुद्दा आहे. म्हणजे ह्याचा परिणाम झाला तो. आणि त्या परिणामावरती आधारित निवडणुकीमध्ये वोटिंग
काँग्रेसकडे किती वळेल हा नंतरचा मुद्दा आहे. म्हणजे त्यांना स्वीकारलं पण ते मतदान म्हणून ते BJPच्या बाजूचं वळवून काँग्रेसला देणार का, हा पुढचा यक्ष प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर ताबडतोबीनं काय मिळण्यासारखं नाही. पुढे राहुल गांधींच्या बद्दलचा एक मुद्दा निर्माण होतो, तो असा आहे की राहुल गांधींनी जे दोन्ही यात्रांमध्ये फिरले त्यातून त्यांना जो एक अजेंडा मिळाला म्हणजे भारताच्या बद्दलचा, न्यायाच्या बद्दलचा, त्यांनी तो जाहीरनामा म्हणून पुढे ठेवला. ॲक्च्युली त्यांचा पाठीमागचा सुद्धा जाहीरनामा आणि हाही जाहीरनामा हा म्हटलं तर खूप चांगला आहे, परंतु त्याला प्रश्न असा विचारावा लागतो, हा जाहीरनामा कुणासाठी चांगला आहे आणि हा जाहीरनामा कोण असं म्हणेल की हा आमच्या उपयोगाचा नाही. तर याचं उत्तर असं आहे, ज्या लोकांचं इकॉनॉमी कमी आहे, ज्या लोकांना इकॉनॉमीमधून आकांक्षा पूर्ण करण्याची संधी नाही किंवा ज्यांना नोकरी नाही, अशा लोकांसाठी हा जाहीरनामा एक आयडल आहे आणि हा जाहीरनामा वर्कआउट होतोय याचे काही त्यांच्याकडे पुरावे आहेत. म्हणजे उदाहरणादाखल त्यांचं गव्हर्नमेंट कर्नाटकमध्ये असताना त्यांनी ज्या काही योजना आखल्या किंवा त्यांचं गव्हर्नमेंट तेलंगणामध्ये आहे आणि तिथं काय त्यांनी योजना आखल्या, तसं ते काँग्रेसवाले करू शकतील, राहुल गांधी करू शकतील, ही पण चर्चा जनतेमध्ये गेलेली आहे आणि जनता त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करत आहे, स्वीकारत आहे. परंतु ही जनता मी आता सांगितल्याप्रमाणे एका अर्थाने पुअर प्रकारची आहे, गरीब या कॅटेगरीची किंवा या बाजूला वळलेली जनता आहे. आता तुम्ही टोटल भारताला प्रश्न असा उलटा विचारला की हे गरीब आहेत, तसा भारत आजचा कसा आहे, आत्ताचा या क्षणीचा भारत, तर या क्षणीचा भारत असा आहे की काही कमीत कमी लोकांकडे जास्तीत जास्त इकॉनॉमी आहे आणि ज्यांच्याकडे जास्तीत जास्त इकॉनॉमी आहे त्यांनी इतर लोकांना आपल्या इकॉनॉमीमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक असं गृहीत धरा की मोठी इकॉनॉमी अंबानी अदानींकडे, परंतु त्यांचे काय बिझनेस आहेत, त्या बिझनेसमधले काय छोटे पार्ट असतील, छोटा भाग असेल, तो नॉर्मली काही ज्यांचा संबंध नाही त्यांच्याशी, अंबानीशी अदानीशी, त्यांच्याही वाट्याला येतोय. म्हणजे तो कसा तुम्ही म्हणाल तर त्याची दोन उदाहरणं आहेत. उदाहरणादाखल पहिलं उदाहरण, जर का हा सगळा इकॉनॉमीचा भाग शेअर्सचा खाली पडला तर नुकसान कोणाचं होईल, तर नुकसान आपलं होईल असं मध्यम वर्गाला, उच्च मध्यम वर्गाला वाटतं. म्हणजे मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गासाठी राहुल गांधीजींची ही जी काही न्याययात्रा आहे, राहुल गांधीजींच्या न्याययात्रेमधून वरती आलेला अजेंडा आहे तो आदर्श नाही. त्यांच्यासाठी आदर्श असा आहे हे शेअर मार्केट ढासळू नये. म्हणजे याचा अर्थ अप्रत्यक्षपणे त्यांचा पाठिंबा अंबानीला आहे, अदानीला आहे, मोदींना आहे, शहांना आहे. सर, भाजपाकडून राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा मग 370चा मुद्दा असेल, तर हे सगळे मुद्दे राष्ट्रीय केले गेले, आम्ही होतो म्हणून हे झालं, असा एक नॅरेटिव्ह लोकांमध्ये सेट जो आहे तो करण्यात भाजपा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. त्यामुळे राम मंदिर असेल किंवा 370 असेल, याचा भाजपाला या निवडणुकीत फायदा होताना दिसतोय. मला असं वाटतं की राम मंदिर किंवा 370 कलमाचा फायदा होईल, हे विधान खूप मोठं झालं. हे विधान आपल्याला करता येणार नाही. ह्याचं कारण असं आहे, राम मंदिराच्या मुद्द्यावरती आधारित भाजपने, संघाने आधीच लोकांचं संघटन केलेलं होतं आणि त्यांचा माइंडसेट ठरलेला होता की आम्ही भाजपलाच वोटिंग करणार आहे. फक्त ते कुठं हलू नयेत, कुठे जाऊ नयेत, ह्याला त्यांनी ते राम मंदिराचं उद्घाटन करून कन्फर्म केलं. म्हणजे आपण म्हणतो ना, जसा खोटा हलवून पाहणं किंवा हे बरोबर आहे का नाही, तर ते त्यांनी पाहिलं की पक्के गणित आहेत. परंतु त्याच्यामुळं त्यांचं वोटिंग वाढलं का, तर मला ह्याच्यामध्ये वोटिंग वाढणार नाही असं दिसतं.
तुम्ही म्हणसाल का, तर एकूण राम मंदिरांचं उद्घाटन झाल्यानंतर जेवढी म्हणून नरेंद्र मोदींची भाषणं झाली, त्या भाषणांमध्ये त्यांनी आपल्या बोलण्याचा रोख कसा ठेवला, तर नरेंद्र मोदींच्या बोलण्याचा प्रचाराचा रोख दोन पद्धतीचा होता. एक तर फ्लोटिंग वोटिंग घोळून भाजपकडे आणायचे, म्हणून ते सगळ्या भाषणांमध्ये तिथला समाज कोणता आहे, त्या समाजाला कुणाच्या विरोधात म्हणजे असं दोन गटात विभागता येईल, त्यात विभागणी झाल्यानंतर तो कसा आपल्याकडे येईल, ह्याचे तुम्ही काही निकष जर बघितले तर त्यांचा निकष राहुल गांधीच्या विरोधात बोलणं, काँग्रेसच्या विरोधात बोलणं, घराणेशाहीच्या विरोधात बोलणं, आरक्षण जाईल याच्या विरोधात बोलणं, म्हणजे या अजेंड्यावरती बोलण्यामध्ये प्रचारामध्ये राम मंदिर हा हाय लेवलचा मुद्दा नव्हता, मध्यम लेवलचाही नव्हता, त्याच्याही खालचा होता. म्हणजे नरेंद्र मोदी जे मतदान फिरवत होते, जे मतदान काँग्रेसकडे जाणारं होतं त्याला बांध घालत होते आणि टर्न करत होते, ते फ्लोटिंग वोटिंग होतं आणि त्यांचा फार मोठा मुद्दा हा वेगळा होता. हे नरेंद्र मोदींच्या लक्षात आलेली गोष्ट होती. म्हणजे याचा अर्थ जर असा असेल आणि सगळी भाषणं झालेली आहेत, आता शेवटचे एक फेज राहिलेले आहे, ह्याच्या आधीची तुम्ही कुठली भाषणं काढून पाहिली तर त्या भाषणांमधला हा मुद्दा हे सुचवतोय की राम मंदिराच्या मुद्द्यामुळे निवडणुकीला वेगळं वळण लागलं असं विधान करता येणार नाही. देश पातळीवर इंडिया की मग एनडीए आघाडी सध्याच्या फेजमध्ये, म्हणजे ज्या 6 फेज आपण बघितल्या, याच्यामध्ये कोण जास्त पॉवरफुल वाटलं? मला असं वाटतं की आत्तापर्यंत हे दोन मुद्दे सोडून द्यायचे की 400 पार, आणि दुसरा हा पण मुद्दा सोडून द्यायचं की एनडीएला पाठीमागच्या 19च्या तुलनेत किती ज्यादा जागा येतील. तसं बघितलं तर मग फार वेगळीच उत्तरं दिसतील. परंतु तुम्ही नॉर्मली असं म्हटला की 2024ची निवडणूक आहे आणि एका बाजूला एनडीए आहे, एका बाजूला इंडिया आहे, आणि या दोघांमध्ये आत्ता या क्षणाच्या स्पर्धेत कोण पुढं आहे आणि कोण पाठीमागं आहे, तर याचं पहिलं उत्तर मिळतं ते म्हणजे एनडीए पुढं आहे. ती कितीनं पुढं आहे, तर साधारणपणे 20-25 जागांनी पुढं आहे. आणि उलट तुम्ही असं विचारलं इंडिया किती जागांनी मागं आहे, तर एक 20-25-30 जागांनी पाठीमागं आहे. म्हणजे ही स्पर्धा क्लोज टू क्लोज आलेली आहे आणि इंडिया इतका मोठा असल्यामुळे एक 30 जागा 30-35 जागा म्हणजे फार मोठं बदल नाही. आणि एकूणच त्याच्यामुळं ही फेज झाल्यानंतर समजण्याची दाट शक्यता आहे, परंतु आत्ताच्या क्षणापर्यंत तरी एनडीए हीच थोडी पुढं आहे आणि इंडिया आघाडी पाठीमागं आहे असं चित्र दिसतंय. सर, भाजपा जे सांगतंय आम्ही 400 पार जाण्यासाठीचे प्रयत्न करू, तो भाजपा खरंच 400 पार गाठू शकतं का, किंवा भाजपा तिथपर्यंत पोहोचू शकतं का? मला असं वाटतं की आपण असं म्हणतो की आपल्याकडे एक टीम असते आणि त्या टीमला खेळवण्यासाठी एक स्पिरिट पाहिजे, एक चैतन्य पाहिजे. ते त्यांनी चैतन्य निर्माण करण्यासाठीच एक आयडल किंवा इटोपिया क्रिएट केला होता. तो इटोपिया त्यांचा पहिल्या दुसऱ्या फेजमध्ये होता, मधल्या फेजमध्ये त्यांच्या अंगाशी आला आणि आता पुन्हा शेवटच्या फेजकडे जाताना तो इटोपिया तो रिवर्कआउट करतायत. म्हणजे त्या इटोपियाने त्यांना काही ठिकाणी मदत केली, काही ठिकाणी मधल्या काळामध्ये त्यांच्या विरोधात पण गेला. दोनही प्रोसेस घडल्या. आता पुढचा मुद्दा निर्माण होतो त्या इटोपियाच्या बद्दलचा. हा इटोपिया ॲज इट इज साकार होणार आहे असं भाजपचंही मत नव्हतं. नंबर 2, विरोधक मात्र त्याच्यामध्ये वाहून गेले पहिल्या 2 टप्प्यामध्ये. हे त्यांचं यश होतं बीजेपीचं, कारण 400 पार सोडून मीडियावरती, वृत्तपत्रांमध्ये, पुढाऱ्यांमध्ये चर्चाच नव्हती आणि जणू काय ह्या 400 पारच्या घोषणेमध्ये विरोधी पक्ष घायाळ झाल्यागत होते. ही जी गोष्ट आहे ही खूप मोठं हत्यार त्यांच्यासाठी झाली. म्हणजे त्याचा काय उपयोगच झाला नाही असं नाही, उपयोग झाला. परंतु निवडणुकीच्या निकालानंतर
त्यांना 400 पेक्षा जास्त जागा मिळतील ही वस्तुस्थिती अजिबात खरी नाही. सर, आता अगदी या मुलाखतीच्या अँगलचा शेवटचा प्रश्न की इंडिया किंवा NDA आघाडी असं जर आपण वर्णन केलं तर देश पातळीवर कोणाच्या किती जागा येऊ शकतात अंदाजे? जर तुम्ही NDA आघाडी म्हणाला तर ती जास्तीत जास्त 280 पर्यंत सरकू शकते, जास्तीत जास्त मी सांगतोय. पण त्याच्यामध्ये ही स्पर्धा घासून असल्यामुळं, जसं महाराष्ट्रामध्ये 10चा प्रॉब्लेम आहे तसा हे सगळ्या राज्यांचा भारतभराचा काढला तर तो चांगला 50 जागांचा निघेल. मग तुम्ही हे 280तनं पुन्हा 50 उणे करायची पाळी येऊ शकते. म्हणजे याचा अर्थ का असा झाला, इंडिया आघाडी एका क्षणाला असे पण वेळ येऊ शकते की 240ला पण थांबू शकते. आणि ह्याच्या बरोबर अपोजिट साईडला NDA आघाडीच्या बद्दल मी हे बोललो होतो, आता इंडिया आघाडीबद्दल सांगतोय. इंडिया आघाडीमध्ये ती काँग्रेस त्यातला मुख्य पार्टनर आहे. ती किती जागा जिंकते? 52च्या जागा त्यांच्या 100 जात आहेत का? आणि दुसरा मुद्दा आहे, त्यांच्या आघाडीला 125 वगैरे येत आहेत का? तर तो 225चा कमीत कमीचा आकडा होतोय. म्हणजे माझ्या दृष्टीनं हे कमीत कमी मी तुम्हाला सांगतोय. परंतु जर का ते वरचं त्यांचं गणित NDA आघाडीचं बिघडलं किंवा काय कारणाने ते उलट झालं तर त्या प्रमाणामध्ये ह्यांच्या जागा वाढत जाणार आहेत. म्हणजे 225 वरून त्यांच्या जितक्या जागा कमी होतील तितक्या ह्यांच्या वाढल्या तर त्या निम्म्याच कमी झाल्या तर प्रचंड क्लोज स्पर्धा राहील. आणि जर समजा त्या मी सांगतोय तशा एक 40 किंवा 50 अजून कमी झाल्या तर मग मात्र बहुमताचं गणितच पलटू शकतं. ही मात्र सिच्युएशन या निवडणुकीने निर्माण केलेली आहे. म्हणजे निवडणुकीने हे निर्माण केली आपण का म्हणतोय, जसं तुम्ही मला म्हटलं तसं की ही निवडणूक जनतेने हातात घेतली, हे एक नवीन निकष आलेला आहे. आणि हा निकष तुम्हाला धुळ्याच्या सभेमध्ये दिसला होता, अमरावतीच्या सभेमध्ये दिसला होता, उत्तर प्रदेशामध्ये दिसला, किंवा तेजस्वी यादव जे चेअरवरती बसून प्रचार करतोय तिथंही तुम्हाला दिसतोय. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या जागा वाढल्या तर भाजप जी आता सध्या तिची वाटचाल बहुमत NDAचं मिळवण्याची आहे त्याच्या खाली कुठेतरी येण्याची पण शक्यता क्रिएट होते. परंतु तो जनतेने निवडणूक हातात घेतली असेल आणि हा निकष खरा ठरला तरच हा मुद्दा खरा ठरतो. आणि जनता ह्यात इन्व्हॉल्व नसेल तर मात्र होऊ शकत नाही. खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही इतक्या विस्तारानं टॉप न्यूज मराठीशी बोललात. तर प्रकाश पवार सरांनी महाराष्ट्र असेल किंवा देश असेल याच्यामधल्या राजकीय स्थितीवरचे अंदाज जो आहे तो अगदी सहज सोप्या पद्धतीने टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचं पाहायला मिळतंय. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघातानंतर पुण्यातली वाढती पब संस्कृती हा मुद्दा सध्या चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. या मुद्द्यावरती सर्वसामान्य पुणेकरांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सगळेच जण आपापली मतं मांडतात. प्रामुख्याने सर्वच राजकीय पक्ष सध्या पब संस्कृती बंद व्हावी किंवा पब संस्कृतीवरती आळा घालण्यात यावा अशा प्रकारची विधानं करताना, अशा प्रकारच्या भूमिका घेताना पाहायला मिळतात. मात्र खरं तर सर्वसामान्य पुणेकरांच्या मते राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय अशा प्रकारची कुठलीही घटना घडणं शक्यच होणार नाही. त्यामुळे सध्याच्या राजकारण्यांमध्ये कुठेतरी हीच इच्छाशक्ती कमी पडतीये का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. कारण हीच इच्छाशक्ती या आधीसुद्धा एका राजकीय नेत्याने दाखवली होती आणि पब बंद देखील करून दाखवला होता. मी बोलतीये गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल. मुंडे साहेब जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा 1995 किंवा 96च्या काळामधली ही घटना आहे, ज्यावेळी स्वतः गोपीनाथ मुंडे साहेबांनी पुण्यामधल्या एका पबमध्ये सरप्राईज व्हिजिट केली होती. थोडक्यात आपण म्हणू शकतो की रेड मारली होती. आणि त्यानंतर नेमकं काय घडलं होतं या सगळ्याचे साक्षीदार म्हणजे समाज कल्याण मंत्री, माजी समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे साहेब माझ्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका हा किस्सा काय होता, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगाल नेमकं तेव्हा काय घडलं होतं? तुम्ही स्वतः या सगळ्या घटनेचे साक्षीदार होतात. तेव्हाचं पब कल्चर कसं होतं आणि एकंदरीतच मुंडे साहेबांना तेव्हा काय वाटत होतं, तेव्हा जी त्यांनी भूमिका घेतली? मुळातच
93, 94, 95 हा जो कालखंड आहे किंवा मुंबईतल्या बॉम्बस्फोटानंतरचं त्यावेळेच्या सरकारच्या विरोधात मुंडे साहेबांनी एक संघर्ष यात्रा सुरू केली आणि राजकारणातलं गुन्हेगारीकरण याच्या विरोधात मोठा संघर्ष या राज्यामध्ये त्यांनी उभा केला. आणि त्यानंतर मग मुंडे साहेब असतील, प्रमोदजी महाजन असतील किंवा हिंदुजा सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब असतील आणि एकूणच राज्यामध्ये त्या सगळ्या झंझावातामध्ये राज्यात सत्ता परिवर्तन झालं. आणि मग मुंबईमध्ये ज्या प्रकारे डान्स बार होते तशाच प्रकारची पब संस्कृती पुण्यामध्ये काही 2-4 ठिकाणी चालू केली होती कुणी वेगवेगळ्या व्यक्तींनी. आम्ही त्याच्या विरोधात संघर्ष केला, आवाज उठवला, ते पब बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु असं म्हटलं जायचं की या लोकांचे खूप मोठमोठ्या गुन्हेगारी जगतामध्ये उठबस आहे, मोठ्या गुन्हेगारांशी संबंध आहे. आणि मग त्यावेळेस मी हा विषय सुदैवाने 95च्या निवडणुकीमध्ये मी एक पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, आमदार आणि मग राज्यात मंत्री असा हा प्रवास सुरू झाल्यानंतर एक दिवशी मुंडेसाहेब पुण्यामध्ये दौऱ्यावर असताना त्यांना मी हा विषय सांगितला की बा आम्ही प्रयत्न केला पण हा पब काय बंद होत नाही आणि याच्यामुळं पुणे जी सांस्कृतिक राजधानी आहे, शैक्षणिक राजधानी आहे आणि अशा पुण्यामध्ये अशा प्रकारचे पब सुरू होणं हे काही बरोबर नाही. आणि त्याच्याही अगोदर एका ठिकाणी पब मालकावर गोळीबार झाला होता. त्याच्यामध्ये म्हणजे खरं तर नाव घेणं आता सोयीचं नाही, एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा त्या ठिकाणी होता. मग ते खूप पाठलाग झाला खूप आणि ते खूप प्रकरण खूप गाजलं होतं. आणि म्हणून मग मी माननीय मुंडेसाहेब हे गृहमंत्री होते, राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांना हा विषय सांगितल्यानंतर त्यांनी रात्री अचानक मला सांगितलं की दाखव मला. आणि आम्ही ते पाहायला गेलो तर खूप गर्दी होती, तरुण मुली, तरुण मुलं आणि तो सगळा झगमगाट. मग ते मुंडे साहेबांनी पोलिसांना सांगून आम्ही ते सगळं बंद करायला लावलं आणि त्यानंतर तो पब नगर रोडवरचा बंद झाला. मला आज असं वाटते की पुणे पोलिसांनी त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क असेल, हा विभाग असेल, पुणे महानगरपालिका असेल की जे बांधकामाला परवानगी देतात, अशा प्रकारची पब संस्कृती म्हणजे गेल्या 19 तारखेपासून आजपर्यंत जर तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, समाज माध्यमावर पाहिल्या तर अतिशय भयानक प्रतिक्रिया समाज माध्यमावर उमटलेल्या आहेत. आणि पुणेसारख्या एक शांत शहर असणारं जर अशा प्रकारचं वातावरण पुण्यात झालं तर मला वाटतं हे काही बरोबर नाही. आणि म्हणून पुणे पोलिसांनी सतर्क राहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे पब जे की आज कल्याणीनगर असेल, कोरेगाव पार्क असेल, मुंडवा असेल, म्हणजे त्या भागामध्ये रात्री चालणं मुश्किल होतं. आणि शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजे एखाद्या यात्रेसारखी जर गर्दी त्या भागात असेल तर हे काय म्हणजे मी अगदी उघडपणे म्हणतो आहे की पुणे पोलिसांनी, पुणे पोलीस कमिशनरांनी केवळ एखादी घटना घडल्यानंतर त्यावर कारवाई करण्यापेक्षा यावर कायमस्वरूपी इलाज केला पाहिजे. आणि तरच पुढे अशा घटना घडणार नाही. कारण विनाकारण निष्पाप 2 जीव गेलेले आहेत, त्याचं काही कारण नव्हतं किंवा त्यांचा काही दोष नव्हता. आणि म्हणून मला असं वाटते की पुणे कमिशनरांनी या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः CP ऑफिसमध्ये आलेले आहेत. याच्यावरून तरी CPने गांभीर्य ओळखलं पाहिजे आणि पुणे पोलीस कमिशनर आणि पुणे पोलीस फोर्सने हा विषय अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आणि मी तर म्हणाल हे सगळे पब बंद झाले पाहिजेत, अन्यथा पुणेकर रस्त्यावर उतरतील आणि पुणेकर हे सगळे पब बंद करतील. मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पुणे पोलिसांनी ती जबाबदारी सगळी पुणे पोलिसांची असेल असं मला वाटतं.
जर 1995 साली आम्ही पब बंद करू शकतो तर 2024 साली आम्ही का करू शकत नाही? पुणे शहराचं सगळं जनजीवन विस्कळीत करण्याचं जे षडयंत्र काही लोकांचं आहे ते हाणून पाडलं पाहिजे आणि हॉटेल व्यावसायिकांनी व्यवसाय करावा, रेस्टॉरंट असावेत, त्याच्यातून पैसे कमवावे. पण अशा प्रकारचे पब सुरू करून पैसे कमवणारे असतील आणि काही जणांचा स्वतःचा स्वार्थ असेल तर हे पुणे शहराचं जे नाव लौकिक आहे, एक विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, हे पूर्णपणे पुसलं जाईल आणि ते येणाऱ्या पिढीसाठी खूप घातक असेल. आणि म्हणून पुणे पोलीस कमिशनरना माझं आव्हान आहे की तुम्ही तातडीने यात लक्ष घालून गोल गोल उत्तरं देऊ नका. तुम्ही गोल गोल उत्तरं देऊ नका, तुम्ही याच्यावर कारवाई करा. आणि ही एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही जागे होऊ नका, तर पुढच्या काळातसुद्धा कल्याणीनगर असेल, कोरेगाव पार्क असेल किंवा मुंडवा असेल, या भागातले अशा प्रकारचे सर्व पब हे तातडीने बंद झाले पाहिजेत. एवढंच या ठिकाणी मला वाटतं. सर, जेव्हा तुम्ही आणि गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा त्या पबमध्ये गेलात तेव्हा नेमकं तिथलं वातावरण कसं होतं? तिथे सगळ्यांनी ओळखलं होतं का की मुंडे साहेब स्वतः आलेले आहेत? आणि मग काही गडबड झाली का? तिथे गोंधळ झाला असेल, अर्थात गृहमंत्री स्वतः आले म्हटल्यानंतर. असं आहे की मुंडे साहेबांची पर्सनॅलिटी प्रचंड देखणी, धाडसी आणि उत्साहपिंड असं तुम्हाला तर माहिती आहे. मुंडे साहेब म्हणजे एकदम जिगरबाज नेतृत्व होतं. आणि पुण्यातली अशा प्रकारची संस्कृती पुण्यात रुजू नये म्हणून त्यांनी ही अशा प्रकारची धाड त्या ठिकाणी टाकली. पोलीस यंत्रणेलाही काही माहिती नव्हतं. अचानक आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि मग प्रचंड त्या ठिकाणी गोंधळ झाला. मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी असणारे सर्व मुलं मुली तरुणी जे होत्या त्यांना पहिलं सांगितलं की पहिले बाहेर जा तुम्ही. आणि मग जे कोणी मॅनेजर होते, कर्मचारी होते, त्या ठिकाणचे सगळे व्यवस्थापक होते, सगळे त्यांना आम्ही ताब्यात घ्यायला लावलं पोलिसांना आणि ते सगळं उद्ध्वस्त केलं होतं. म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी असणारं सगळं ते साहित्य किंवा स्पीकर वगैरे ते पोलिसांना सांगून, मुंडे साहेबांनी पोलिसांना सांगून ते सगळं जप्त करायला लावलं. तोडफोड झाली त्या ठिकाणी आणि त्या मालकालाही हजर करायला लावलं आणि सांगितलं पुन्हा इथे हा पब दिसता कामा नये, नाही तर मी बुलडोजर लावेल. आणि पुन्हा तो पब त्या ठिकाणी चालू झालाच नाही. त्यामुळं मला असं वाटतं की मी जसं सुरुवातीला म्हणालो की जर पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये राज्याचे माननीय गृहमंत्री स्वतः उपस्थित होतात तर पुणे पोलीस कमिशनराने याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा जसं सुरुवातीला मी म्हणालो की पुणेकर रस्त्यावर उतरतील आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे, त्याच माझं बोलणंही त्यांच्याशी झालेलं आहे, या माननीय पोलीस कमिशनरांना तुम्ही बदलून टाका. जर त्यांच्यामध्ये कारवाई करण्याचं धमक नसेल तर अशा प्रकारचं पोलीस कमिशनर आम्हाला पुणे शहराला नको आहे. पुणे शहराने खूप खूप चांगले चांगले कमिशनर पाहिले, गुन्हेगारांचं कंबरडं ज्यांनी मोडलं असेही कमिशनर पाहिले. तर एखाद्या अधिकाऱ्याचं अपयश त्याच्यामुळं सरकारवर जर दोष येणार असेल, जनतेचा रोष सरकारवर येणार असेल, तर मला असं वाटतं की पुणे पोलीस कमिशनरांना सुद्धा या ठिकाणी बदलण्याची वेळ आली. तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी बदलावं आणि एक चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी पुणे शहराला त्यांनी द्यावा. जेव्हा ती घटना घडली तेव्हा मुंडे साहेब स्वतः समोर आले, त्यांनी या सगळ्यामध्ये पुढाकार घेतला होता. यावेळेस मात्र कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती कमी पडते असं तुम्हाला पर्सनली वाटतं का? राजकीय इच्छाशक्ती जर नसती तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये आले नसते, सर्व आढावा घेतला नसता. त्यांची तीव्र इच्छा आहे की अशा प्रकारच्या घटना या राज्यामध्ये घडू नयेत आणि त्यांना त्या काळजीपोटी आणि एकूण राज्यातला आणि या शहरातले कायदा आणि सुव्यवस्था नीट राहावी, राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था नीट राहावी म्हणूनच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः पुणे कमिशनर ऑफिसमध्ये आले. त्यांनी सगळा आढावा घेतला आहे आणि पुढे सर्व ज्या हालचाली झाल्यात, मोठ्या प्रमाणात पोलीस अलर्ट मोडवर आली, ती ते स्वतः देवेंद्रजी पुण्यामध्ये आल्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः राज्याचे गृहमंत्री पुणे पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये येतात. त्यामुळे पोलिसांनी त्याचं गांभीर्य ओळखलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना याचं गांभीर्य आहे म्हणून ते स्वतः पुण्यात आले. माझ्याबरोबर दिलीप कांबळे सर होते. ज्या प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलं की स्वतः ते साक्षीदार आहेत, ज्यावेळी गृहमंत्री असताना गोपीनाथ मुंडे साहेब स्वतः पुण्यातल्या एका पबमध्ये आले आणि त्यांनी तो पब
बंदच करून दाखवला होता. अशाच प्रकारची इच्छाशक्ती कुठेतरी आत्ता सगळ्याच राजकीय नेत्यांनी बाळगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जसं आपल्याला सरांनी सांगितलं त्याप्रमाणे गृहमंत्री स्वतः येऊन गेलेले आहेत. त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने पाहून यावरती ज्या सगळ्या कारवाया करणं गरजेचं आहे त्या तात्काळ कराव्यात अशा प्रकारचं सुद्धा मत सरांनी व्यक्त केलं आहे. आणि त्याचबरोबर जर ही पब संस्कृती बंद करणं पोलीस प्रशासनाला शक्य झालं नाही तर मात्र पुणेकर स्वतः पुण्याचं सांस्कृतिक राजधानी असलेलं जे नावलौकिक आहे ते जपण्यासाठी रस्त्यावर उतरतील अशा प्रकारचा इशारा सुद्धा दिल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य शासनाच्या वतीनं डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती ही स्थापन करण्यात आली आहे. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीनं भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत 2 IT इंजिनियर्स तरुणींचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल ससून रुग्णालयातून फेरफार केल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य शासनाच्या वतीनं डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. आज डॉक्टर पल्लवी सापळे यांनी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबसह रुग्णालयाला भेट दिली आणि या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. चौकशी समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळे यांनी 13 लाख रुपयांचा रक्तातील प्लाझ्मा विकल्याचा भ्रष्टाचाराचा आरोप असतानाही त्यांची ससून रुग्णालयातील रक्ताच्या सॅम्पल फेरफार केल्या प्रकरणाच्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक का केली असा प्रश्न शिवसेना उभाटा नेत्या सुषमा अंधारे यांनी केला असून त्यांची नेमणूक तात्काळ रद्द व्हावी अशी मागणीही केली आहे. पल्लवी सापळे मला कळत नाहीये, रक्त नमुन्यामध्ये फेरफार झाला म्हणून सगळं प्रकरण पुढे आलं आणि डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हरनोळ यांची अटक झाली. खरं तर ती अटक आपण 8 महिन्यापूर्वी मागितलेली होती, ती आत्ता अटक झाली. पण ते इतके जुजबी कलम लावलेले आहेत की ते चटकन बाहेर येतील. आता रक्त नमुन्यातला फेरफार तो तपासण्यासाठी म्हणून ज्या डॉक्टर आणलेले आहेत मुळात त्या डॉक्टरच रक्तातला प्लाझ्मा काढून विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आरोप मी केलेला नाही. पुन्हा एकदा आरोप सरकार पक्षातल्या ज्या सरकारने आता पल्लवी सापळे यांची नेमणूक केलेली आहे त्याच सरकार पक्षातल्या आमदार यामिनी जाधवांनी हा आरोप केला आहे. सभागृहाच्या पटलावर हा आरोप केलेला आहे. आणि विशेष एखादी समिती नेमली जात असेल तर वेगवेगळ्या विभागातले 3 सदस्य नेमले पाहिजेत. तुम्ही जर एक पल्लवी सापळे आणि त्यांच्याच ज्युनियर डॉक्टर तिकडे नेमत असाल आणि 3 सदस्यांची समिती 2 विरुद्ध 1 काही निकाल तुम्ही करू शकता. त्यामुळे आमचा अजिबात विश्वास नाही आहे. आमची सरकार पक्षांना विनंती आहे पल्लवी सापळे यांची नेमणूक रद्द झाली पाहिजे. जी तुम्हाला नेमणूक करायची आहे त्या नेमणुकीसाठी वेगळा डॉक्टर तिकडे नेमा. कारण जो डॉक्टर ऑलरेडी वादग्रस्त आहे, ज्याच्यावर तुम्हीच सरकार पक्षानेच भ्रष्टाचाराचे चिकार आरोप केलेले आहेत, अशा भ्रष्ट लोकांकडून काय आम्ही प्रामाणिक तपासाची अपेक्षा करायची हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे. याच विद्यापीठातील NSUIच्या अध्यक्षाने एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. त्याच्यावर चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील झालेला आहे. ऐका यावर त्यांचं मी PIलाही बोलले. या सगळ्या संदर्भाने PIचं असं म्हणणं, मी त्यांना विचारलं की चार्जेस काय लावलेले आहेत. ते म्हणाले की चार्जशीट दाखल झालेली आहे पण कलम सांगता येत नाहीये. नाही. आणि दुसरं प्रकरण जे आहे की 354चं, खरं तर या SFI आणि NSUIच्या प्रकरणातही 354 लागलं पाहिजे असा आपण आग्रह धरलेला आहे. आता ज्या 354चं जे तुम्ही अजून एक प्रकरण सांगताय की ज्याच्यामध्ये आरोपीची अटक झालेली नाहीये किंवा त्याच्यावरची कारवाई झालेली नाहीये, या सगळ्या संबंधाने आम्ही त्यांना SOP मध्ये हा मुद्दा घेतला जावा आणि तातडीने विद्यापीठ प्रशासनाकडून एका समितीचे गठन व्हावे. ज्या समितीमध्ये सगळ्या पक्ष संघटनांचे एक प्रतिनिधी असले पाहिजेत, सोबत पोलीस प्रतिनिधी असावा आणि त्यासोबतच माध्यम प्रतिनिधी सुद्धा असावा, जेणेकरून विद्यापीठात काहीही घडलं तर तातडीने कळेल आणि माध्यमांना सुद्धा मज्जाव केला जाणार नाही. कारण आजचा प्रकार जो आहे की माध्यमांना कुठलं तरी एका माध्यमाला जाऊ दिलं जात असेल आणि बाकीची माध्यमं अडवली जात असतील तर हे सुद्धा निषिद्ध आहे आणि आम्ही अशा कुठल्याही प्रकाराचे समर्थन करत नाही. शिवसेना उभाटा नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉक्टर पल्लवी सापळे यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर उत्तर देताना डॉक्टर पल्लवी सापळे म्हणाल्या,
कमिशनर मेडिकल एज्युकेशननी आमची 30 सदस्यीय समिती नेमली आहे. मी आहे, माझ्यासोबत डॉक्टर गजानन चव्हाण आहेत आणि संभाजीनगरहून मोबाईल थोडासा बोलला ना थोडं चौधरी येत आहेत. कल्याणी नगरमध्ये चौकशी आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेचा घटनाक्रमची माहिती आम्ही घेणार आहोत आणि त्याप्रमाणे अहवाल आम्ही शासनाला कळवू. मॅडम काल अजय तावरे आणि शिवहरी हरणोळ या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल मध्ये बदल करण्याचा ठपका त्यांच्यावर या संदर्भात नेमकी काय काय चौकशी असणार आहे, चौकशीचे नेमके काय टप्पे असणार आहेत? शासनाचे चौकशीचे निकष ठरलेले आहेत, त्याचे नियम ठरलेले आहेत. पण त्याप्रमाणेच आम्ही माहिती घेऊ की ती प्रक्रिया या संस्थेत कशा प्रकारे होते आणि त्या दिवशी देखील ती नियमाप्रमाणे झाली आहे की नाही आणि त्याप्रमाणे जो अहवाल असेल तो शासनाला आमच्या सूचनांसहित सादर करू. मग चौकशी कोणाची आणि कशी करणार ते आम्ही माहिती घेऊ ना आता. त्यांच्याशी बोलणार का? ससूनचे जे डीन आहेत विनायक काळे त्यांची काही चौकशी असणार यामध्ये? चौकशी ही त्या दिवशी घडलेल्या घटनेची होणार आहे. त्या घटनेच्या अनुक्रमाने ज्या ज्या व्यक्ती त्याशी संबंधित असतील त्यांची चौकशी होईल. आरोप करण्यात आलेला आहे की तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशाच व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. विरोधकांकडून काही आरोप करण्यात आलेले आहेत. माझी नियुक्ती शासनाने केली आहे त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे. मी आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.